झोपेत असतानाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला. कारण एक बाईक. आंध्र प्रदेशच्या पुंगनूर मधली ही घटना. 14 मार्चला मुरली नावाच्या व्यक्तीनं आपली बाईक दुरुस्तीसाठी दिली होती. दुरुस्तीनंतर बाईकचे पार्ट नवे आहेत, त्यामुळं बाईक बंद ठेवू नकोस, सुरूच ठेव, असा सल्ला मेकॅनिकनं मुरलीला दिला. मुरलीनं बाईक घरी आणली. बाहेर थंडी असल्यानं कुटुंबाने घरचे दरवाजे आणि खिडक्या बंद केले होते. मेकॅनिक बोलला तसं मुरलीनं खालच्या खोलीत बाईक सुरूच ठेवली. त्यानंतर मुरली आणि त्याची बायको वरच्या मजल्यावर झोपायला गेले. पण हीच ठरली मुरलीची मोठी चूक. दार खिडक्या सगळं बंद असताना मुरलीनं बाईक सुरू ठेवली होती, ज्यामुळं बाईकमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू खालच्या खोलीत पसरला. खालच्या खोलीत मुरलीचे वडील, 15 वर्षांचा मुलगा आणि 7 ते 8 वर्षांच्या 2 जुळ्या मुली झोपल्या होत्या. विषारी वायूमुळं त्या चौघांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुरली खाली आला तेव्हा हे सगळं उघडकीस आलं. पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये या चौघांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. अजाणतेपणामुळं मुरलीकडून झालेली चूक त्याच्याच कुटुंबियाच्या मृत्यूचं कारण ठरली.